असा काय कोपऱ्यात बसून राहिल्यास मुलीसारखा? किंवा मग पब्लिकली रडू नको यार, आपली खेचायलाच बसलेत. नाहीतर मग रडायला काय पोरगी आहेस का रे तू? असे डायलॉग ऐकलेत मित्रांचे? किंवा मग घरच्यांचे डायलॉग. हल्ली काय रे असा शांत शांत असतोस, घुम्यासारखा बसून असतोस, थोडा ॲक्टिव्ह हो, बाहेर जात जा कुठेतरी. हे असं इथपर्यंत ना चोकअप होत जातं आणि मग तो पुरुष हे जग सोडून निघून जातो. आणि त्यानंतर स्टॅटिस्टिकल इन्साईट रिलीज होते. पुरुषांचं ॲव्हरेज आयुर्मान हे स्त्रियांच्या ॲव्हरेज आयुर्मानापेक्षा कमी असतं. या सिस्टीममध्ये पुरुषांना रडणं तर सोडाच, साधं व्यक्त होण्याचं सुद्धा स्वातंत्र्य नाही आहे. आणि मग आपण विचार करतो की पुरुषांचं आयुर्मान घटत का चाललं आहे. सो तुमच्या आयुष्यात सुद्धा जर सगळेच ऑप्शन संपले असतील तर मला कॉन्टॅक्ट करा. खूप गप्पा मारू आपण. जस्ट एक थॉट.